नमस्कार मंडळी, कशात तुम्ही सगळे मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. मी आहे अंकिता आणि मी आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते. आपल्या नवीन यूट्यूब चॅनलचं नाव आहे बेस्ट रुटीन. तर बेस्ट रुटीन या व्लॉग चॅनलमध्ये तुम्हाला माझे कुकिंगचे व्हिडिओ, तसेच मेकअपचे व्हिडिओ, माझी लाईफस्टाईल, डेली रुटीनचे व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत. तर कुकिंगचे व्हिडिओ आपण थेट किचनमधूनच पाहणार आहोत. त्यामुळे पहिल्यांदा मी तुम्हाला माझे किचन दाखवेन. तर मी आता उभी आहे आपल्या थेट किचनमध्ये. तर चला पाहूयात किचन टूर. सुरुवातीलाच पहिलं मी ठेवलेलं आहे साऊंड. बघू शकता त्याच्यावर एक छान असं फ्लॉवर पॉट ठेवलं आहे. साऊंड का ठेवलं आहे? तर मला गाण्याची खूप आवड आहे आणि मी एक गायिका आहे, त्याच्यामुळे हा साऊंड. रोज सकाळी मी गाणी ऐकते, तसेच संध्याकाळी पण ऐकते. आणि हा आहे माझा मुलगा आहे छोटा कृत्विक, त्याचं खाऊ. आणि इथे आहे मिक्सर आणि मिक्सरच्या वरती भांडं. हे रिकामच आहे, पण मी घासलं की ते इथेच ठेवून देते, म्हणजे जेणेकरून वाटण वगैरे करायला सोपं पडतं. आणि इथे आहे आपल्या अन्नपूर्णा देवीचा, सरस्वतीचा फोटो. पहिल्यांदा मी नमस्कार करते आणि आपल्या किचन टूरला सुरुवात केलेली आहे. इथे पाहू शकता हा डब्बा, ह्याच्यात सगळं थोडाफार खाऊ आहे, तसेच हळद हिंग वगैरेचे डबे वगैरे आहेत. हा वरती आहे तो मसाल्याचा डब्बा आहे. ह्याच्या खालोखालच प्रीतिकचा, तसेच आम्हाला सगळ्यांना छान असण्यासाठी खाऊ जो लागतो तो आहे. आता इकडे आहे मांडणी, त्याच्यामध्ये सगळी भांडी ठेवली. सर्वात टॉपला आहे मोठं टोप. काही फंक्शन वगैरे असेल तर त्याच्यात जेवण बनतं. त्याच्या बाजूला आहे मोठा कुकर. जेव्हा मी सगळी एकत्र फॅमिली असतो तेव्हा तो कुकर वापरतो, पण सध्या तो बंदच आहे. त्याचा हँडल तुटला आहे, त्याच्यामुळे तो सध्या बंद ठेवला आहे. आणि खालती आहे भाकरीचा पाटका, त्याच्या खाली मीडियम टोप आणि त्याच्याच खाली पॅन आहेत. इकडे पाहू शकता तुम्ही मोठा पोळी किंवा चपाती ठेवायचा मांडा आहे, त्याच्या खालीच दुसरं एक टोप आहे. इकडे इडलीचं पात्र आहे, त्याच्यावरती पुरणाची जाळी. इकडे आहेत ग्लासेस, इकडे आहेत डिश, इथे आहेत मोठी ताटं. अजून माझी थोडीशी भांडी लावायची आहे, त्यातच घातली ती सुकत ठेवली आणि सुकल्यानंतर मी लावून करणार आहे. तुम्हाला परत एकदा ती भांडी लावल्यानंतर खायला मिळतीलच. त्याच्या खालोखाल कुकर, त्याच्या खाली चहाचे कप. इथे कृत्विकचा टिफिन पाहू शकता, तो अंगणवाडी स्कूलमध्ये जातो, तो टिफिन घेऊन जातो. त्याच्या खाली टोप, दूध गरम करायचं. इकडे मोठी कढाई, इथे छोटा मिक्सर. इथे त्याच्यात खजूर आहे ह्या डब्यात. तसेच खाली आहे त्याच्यात आहे ओवा, जिरा, तीळ वगैरे, त्याच्या पुड्या. त्याच्यावरती आहे त्याच्यात पण थोडंफार असंच आहे बडीशोप वगैरे थोडी एक्स्ट्राची असलेली. वरती आहे तोच लवंगचा डबा. मला लवंग खूप आवडते चहामध्ये वगैरे टाकायला, तर ती टेचून टाकते मी. तसेच पुलाव वगैरे जेव्हा बनवते बिर्याणी त्याच्यामध्येही टाकते मी लवंग 4-5. आता एकदम ग्राउंड फ्लोअरला आलो तर पण मांडणीच्या. तर पाहू शकता आहे आगरी मसाला. मी आता कुकिंगचे व्हिडिओ तुम्हाला दाखवेल, त्याच्यात नॉनव्हेज रेसिपी जास्त असते, त्याच्यामध्ये हा आगरी मसाला आहे तो घरी बनवलेला मी वापरणारच आहे. नंतर इकडे साखर, चहा पावडर असे लागोपाठ ठेवले. इकडे खडा मोठा जाडा मीठ, त्याच्या खाली बारीक मीठ. इकडे आहे तुरीची डाळ, इकडे मूग डाळ. त्याच्यानंतर पाठी हळद वगैरे जी एक्स्ट्रा असते ती त्या डब्यात ठेवलेत. इकडे पण जाडं मीठ, ते बारीक मीठ. त्याच्यानंतर बडीशोप. इकडे आहे आवळ्याचं लोणचं, तुम्हाला दाखवते थांबा. छान असं मुरंबा बोलू शकता आपण त्याला, राजावळे असतात ना त्याचं. रेडीमेड आहे ते, घरगुती नाही. घरगुती आम्ही संपवलं. घरगुती आंब्याचं होतं, ते संपलं. इथे एक तिरतीचे चॉकलेट्स वगैरे कधी जास्त रडायला लागलं तर देते, शक्यतो देत नाही. आणि ह्याच्यात आहे, ह्या डब्यात आहे खडा मसाला, चिकन मटनसाठी लागतो. त्याच्या खालोखाल दुकानीच लोणचं आहे तिखटवाला. आणि इकडे बघू शकता, इकडे बदाम. तर तिला रोज रात्री 4-5 भिजत घालते आणि सकाळी देते. 4 जास्त तिलाच मला वाटते, कोणतरी बोलले तर मी तिला 2च सध्या देते. 4 देणं बंद केलं. इकडे आहे गोवर्धनचं तूप. इकडे बघू शकता काजू बघितले तुम्ही. इकडे आहे थोडा पिस्ता. आता आपण इकडे बघूया कट्ट्यावर काय ठेवल्या. टोप्यावर इथे स्टीलचा टोप आहे, तो मोठा टोप आहे, तो मच्छी धुवायला वापरते, जेणेकरून साफ करायला बरं पडतं. आणि हिटरमनचे टोप 2. इकडे माझी पर्स, जी मी मच्छीला वगैरे आणल्या त्याला हात वगैरे लागतात मच्छीचे, त्याच्यामध्ये मी वेगळीच ठेवते. इकडे आहे चिंचची बरणी. इकडे कृत्विकला शाळेतून खाऊ भेटतो तो, त्यात कुरमुरे आहेत त्याच्यात. इकडे पाहू शकता, इकडे आहेत कडधान्य, वाटाणे, मूग, मटकी, वाल, सर्व काय आहे. आणि इकडे आहे कोपऱ्यात पिशव्या ठेवते मी, कॅरी बॅग चांगले, जेणेकरून पटकन कशाला लागले तर घेता येते ना, त्याच्या वेगळ्या ठेवते. आणि डस्टबिनमध्ये कसला वगैरे टाकण्यासाठी कर्कट वगैरे त्यासाठी वेगळी घेते. आता इथे खाली आहे ठेवलेली मी टाकी, त्याच्यात आहे तांदूळ, गहू साठवणीचे. आहे माझा पोलीपाट फेवरेट, बघू शकता तुम्ही. ह्या आहेत 2 टाक्या आहेत. खालची टाकी आहे ती आहे त्याच्यात गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ असतं. आणि वरती आहे ते डिमार्टचे सामान सगळं जेव्हा खरेदी करतं ते त्याच्यात. इकडे आहे तेलाचा डब्बा. इकडे आहे तेलाचा डबा, त्याच्या खाली मी असं प्लास्टिक ठेवलं आहे. आणि हे आहे आणि हा तेलाचा डबा. त्याच्यानंतर लगेच मांडणीला लगेच लागूनच फ्रीज आहे. फ्रीजवर इथे आहे ब्रश वगैरे, बघू शकतो. ब्रश, टूथपेस्ट कृत्विकची ही वाली आता नवीन यूज करतो, सॉफ्ट अशी. आणि ही रेड लेबल आम्ही यूज करतो ती. इथे पेन पेन्सिल एमर्जन्सी पटकन घ्यायला लागतं, काहीतरी सामानची लिस्ट वगैरे अचानक लागलेलं सामान त्यासाठी. इथे आहे ब्रश, कृत्विकचा ब्रश. हे आहे रोल जाण्यासाठी तेलाचं डब्बा, तो मी त्याच्यावरतीच ठेवते. कट्ट्यावर मला नाही आवडत ठेवायला, कट्टा मला पूर्ण कोटा रिकामच लागतो. हे आहे याच्यात मध आहे, बघू शकता डाबरची. त्याच्यानंतर इथे च्यवनप्राश. इकडे आहेत सरबतासाठीची ग्लासं, ही मला गिफ्ट मिळाली होती. त्याच्यानंतर इकडेच फ्रीजला लागूनच असा वरती रॅक लावला आहे, त्याच्यामध्ये हिंग. इकडे वेलची पूड, इकडे सिनेमन पावडर.
असं आहे. त्याच्यानंतर इथे ह्या गावावरून टोपल्या आणल्या, त्याच्यात इकडे लसूण ठेवलं आहे, इकडे फळं असतात, फळं संपली तर त्या मार्केटमधून फळं आल्यानंतर त्याच्यानंतर ठेवायचे आहेत. ते आहे वॉशिंग मशीन, त्याच्यावरती तिकडे मी मॉप ठेवलं, तिथेपासून सामान ठेवावं लागतं, त्याला भेटलं तर तो काही वाट लावतो. इथे मी ॲप्रॉन ठेवला, इथे नळ आहे पाण्यासाठीचा, ते ॲप्रॉन लटकवलं आहे. आणि इथे मला किचनमध्ये सर्वात आवडतं असं झाड आहे, बघू शकता, शोचं झाड लावले मी कुंडीत. ह्या झाडांना रोज बघितलं खूप पॉझिटिव्हिटी वाटते किचनमध्ये, तेव्हा मी असं ठेवत असते झाडं. ही आहे विंडो किचनची, इथे आहे प्लांट, बघू शकता. आणि इथे आहे फिल्टर, फिल्टरला लागूनच सिंक, बघू शकता. सिंकच्या खालची स्पेस दाखवते तुम्हाला, हे बघा अशी आहे. आणि हा आहे आपला किचन ओटा, जिथे आपण कुकिंगचे व्हिडिओ शूट करणार आहोत. आता इथे मागाशीच मी फिशचं कालवण केलं, याची रेसिपी तुम्हाला दाखवेनच. ते या टोपात आहे ना, मांडे आहे, सिलेंडर ठेवलं तिथे, इथे पावडर ठेवली आहे. तर मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. असेच छान छान व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन येईन. तर चला मग, मस्त राहा, खात राहा आणि खुश राहा. बाय.